जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज सुंदर असं 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी आपण कॅप कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। त्यासाठी तर व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि त्यासाठी नाही तर क्रेप फॅब्रिक घेतलेले आहे, 1.5 मीटर फॅब्रिक घेतलेले आहे इथं, आणि 1.5 मीटर मध्ये आपला हा टॉप एकदम सुंदर बनून रेडी होईल। तर आता या कपड्याची घडी कशी घालायची ते सांगते। तर टॉपला आपण कट करण्याआधी ह्या पद्धतीची घडी घालून घ्यायची। पहिल्यांदा इथं डबल फोल्ड करून घ्यायचं लांबीमध्ये ह्या पद्धतीने, तर बघू शकता। त्यानंतर आपल्याला 4 पदरीमध्ये घडी घालायची आहे आणि रुंदीमध्ये इथं बघू शकता। आणि आपल्याकडली बाजू बंद बाजू असली पाहिजे आणि वरच्या साईडची बाजू पण बंद बाजू असली पाहिजे, कारण की आपण कॅप कुर्तीचा टॉप शिवणार आहोत, त्यामुळे वरची साईड पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे। त्यानंतर टॉपची लांबी आहे 17 इंच, तर 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे, तर 18 इंच आपल्या टॉपची लांबी झालेली आहे। तर इथं शोल्डर घेतलेले आहे मी 5.5 इंच, आणि जेवढ्या वर्षाची मुलगी असेल तुम्ही तेवढ्या ते मेजरमेंट घेऊ शकता। फक्त इथं मेजरमेंट बदलू शकते, पद्धत सेमच असणार आहे। आणि इथं जेवढं शोल्डर घेतलंय ना मी, तर तेवढंच मुंडा घेतलेले आहे। तर बघू शकता, जेवढं आपण शोल्डर घेतलं 5.5 तेवढंच मुंडा घेतलेला आहे। आता इथून शोल्डर पासून ना आपल्याला इकडं 11 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथं बघू शकता 10 किंवा तुम्ही 11 इंच घेऊ शकता। तर मी इथं 1 इंच शिवण्यात जाते म्हणून 11 इंच घेतलेला आहे। त्यानंतर ना इथं आपल्याला समोरच्या आणि मागच्या गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, तर इथं 2.5 इंच मी रुंदी घेतलेली आहे। मागच्या गळ्याची लांबी आहे आपल्या 2 इंच आणि समोरच्या गळ्याची लांबी आहे आपल्या 3 इंच। 2 किंवा 3 इंच तुम्ही 1-1 इंच कमी जास्त करू शकता, पण याच्यापेक्षा जास्त केला तर गळा जास्त मोठा किंवा लहान होऊन जातं। आणि 10 किंवा 12 वर्षाच्या मुलीसाठीचं मेजरमेंट आहे हे। तर इथं जेवढी आपल्या बाळाची छाती असेल त्याचा 1/4 भाग करायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। तर इथं छाती होती 24 इंच, तर मी तर त्याचा 1/4 भाग केला तर 6 आलेले आहे, प्लस 2 इंच मी शिलाई मार्जिन सोडलेली आहे। तर इथं 8 इंच मी घेतलेले आहे छाती। इथं बघू शकता 8 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आणि जे काय आपण एक्स्ट्रा 11 इंच घेतलेले होतं ना, तिथं 11 इंच मार्क करून घ्यायचं आणि जे काय उरलेला कपडा होता ना ते मी कट करून घेतलेले आहे। इथं आपल्याला इथं बघा, इथं 7 इंच आपल्याला असं टिक करून घ्यायचं। आणि आता आपल्याला राऊंड मध्ये खाली टॉपला आकार देऊन घ्यायचा आहे। इथं बघू शकता असा एकदम राऊंड मध्ये आला पाहिजे आणि वरून 7 इंच आपल्याला स्ट्रेट घ्यायचं, तिथून आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। एकदम गोल आकार आला पाहिजे आपला आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। आकार देता वेळेस घाई गडबड करायची नाही, नाहीतर सगळा टॉपचा असं बिघडून जातं खालचा आकार। आणि इथं व्यवस्थित इथं खालीवरी झालं होतं, तर मी थोडंसं इथं कट करून बरोबर करून घेतलेले आहे, बघू शकता। आणि इथं जास्त ओळखू येत नाही, खडू त्या कलरचा असा डार्क कलरचा नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे तेवढं काही दिसत नसेल, पण समजून घ्या तुम्ही। तर इथं बघा आता आपला आकार मस्त गोल आलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला मागचा गळा कट करून घ्यायचा आहे टॉपचा, इथं बघू शकता। त्यानंतर समोरचा गळा ह्या पद्धतीने कट करायचा, ओपन करायचं, मागचा गळा असं ओपन करायचं। त्यानंतर फक्त आपल्याला समोरचा गळा असा कट करून घ्यायचा आहे। इथं आता आपला मागचा आणि समोरचा गळा रेडी झालेला आहे। आता हे समोरची बाजू आहे म्हटल्यावर असं आपल्याला टिक करून घ्यायची, म्हणजे आपल्याला ओळखायला येतं लवकर। आणि जे काय आपण फिटिंगची लाईन मारलेली होती ना त्याला सुद्धा थोडीशी डार्क करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता आपला टॉप रेडी झालेला आहे आणि एकदम सोपा आहे, तुम्ही जर समजून घेतलं तर। जर नवीन असाल तर डबल व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला समजून जाईल। त्यानंतर नाही तर फिटिंगची आपल्याला इथं काहीच करायचं नाही, मुंड्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला एक फिटिंगची लाईन मारायची आहे आणि ते डार्क करून घ्यायचे। इथं मी फिटिंगची लाईन डार्क करून घेत आहे, इथं बघू शकता, म्हणजे नंतर आपल्याला ओळखायला येईल। इथं फिटिंगची लाईन डार्क करून घेतलेली आहे आणि मुंडा वगैरे आपल्याला कापायची काहीच गरज नाही। तर इथं बघू शकता, आता मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते। इथं बघू शकता किती राऊंड आपल्याला आकार आलेला आहे आपल्या टॉपचा आणि असाच आला पाहिजे। आता आपल्याला इथं गळ्याला इथं पट्टी लावून ना आपल्याला मधल्या साईडला फोल्ड करायची आहे, त्यासाठी डबल पट्टी घेतलेली आहे क्रॉसमध्ये आणि आपल्याला सगळ्या गळ्याला असं शिवून घ्यायचं आहे 1/2 इंच अंतर सोडून। आणि इथं शिवून घेतलेले आहे बघा, आणि आपल्याला टॉपच्या सरळ बाजूने पट्टू लावून घ्यायचे आहे। त्यानंतर ना इथं छोटे छोटे कट मारायचे आहे, म्हणजे शिवल्यानंतर ना आपली फिनिशिंग एकदम छान येईल। तर इथं बघू शकता तुम्ही, आणि इथं कट मारल्यानंतर आपल्याला मधल्या साईडला ही पट्टी टर्न करून घ्यायची आहे आणि वरतून दाब शिलाई मारायची आहे। तर या पद्धतीने तर बघू शकता सगळीकडून आपल्याला राऊंड शेपमध्ये दाब शिलाई मारायची आणि जे काय आपला खालचा घेरा आहे टॉपचा आणि त्याला सुद्धा डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर वाटल्यास तुम्ही पिको पण करू शकता, पण पिको छान दिसत नाही टॉपला, म्हणून इथं मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे। इथं बघा आता आपला गळा सुद्धा रेडी झालेला आहे आणि खाली सुद्धा मी डबल फोल्ड करून शिलाई मारलेली आहे।
तर आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे. तर आपल्याला मागचा गळा आणि समोरचा गळा समजून घेऊन या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि आपला कपडा खाली वर झाला नाही पाहिजे, दोन्ही कपडा बरोबर असला पाहिजे फिटिंग देता वेळेस. इथं बघू शकता, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर आपली फिटिंग बिघडू शकते आणि खालीवरी कपडा व्हायला नको. आणि इथं बघा मी फिटिंगची लाईन डार्क करत आहे. जी काय आपण पहिलं फिटिंगची लाईन मारलेली होती त्याला आपण डार्क करून घ्यायची ह्या पद्धतीने आणि असं फोल्ड करायचं आणि डॅब डॅब करायची, म्हणजे आपली फिटिंगची लाईन दुसरीकडे सुद्धा उमटते आणि आपल्याला इझिली कळून जाते की कुठून आपल्याला फिटिंग मारायची आहे म्हणून. तर इथं बघू शकता मी दुसरीकडे सुद्धा उमटून घेतलेली आहे. आता जी काय आपली फिटिंगची लाईन आहे ती आता आपल्याला मारून घ्यायची आहे. तर इथं बघा आपल्याला दोन्ही साईडने इथं फिटिंगची लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला फिटिंग सरळ बाजूनेच मारून घ्यायची आहे. इथं काहीच करायचं नाही, जसं टॉप होतं ना सेम तसंच ठेवायचं आणि जे काय आपण मार्क केलेलं खडूनं जे मार्क केलेले होतं ना त्याच्यावर आपल्याला शिलाई मारायचे. त्याआधी ना आपल्याला सगळीकडून असे टाचपिन्या लावून घ्यायचे, म्हणजे आपला कपडा सरकणार नाही आणि आपली शिलाई खालीवर होणार नाही किंवा आपला खालचा वरचा कपडा खालीवर होणार नाही. इथं बघा, इथं आपल्याला इथं ह्या पद्धतीने जसं मी दाखवते ना तसं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आणि खालती वरती असं डबल डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे उसवणार नाही. तर इथं बघा मी शिलाई मारून झालेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपला टॉप रेडी झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम आपण अर्ध्या तासामध्ये हा टॉप शिवू शकतो आणि इथं घालून बघल्यावर किती सुंदर दिसते बघा आमच्या आरोहीला. तर एकदम भारी दिसतो ना टॉप आणि एवढा कम्फर्टेबल असतो ना लेकरांना. तुम्ही कोणत्याही कॉटन कपड्याचा शिवला तरी खूपच भारी दिसतो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि परफेक्ट असा टॉप बसलेला होता, जीन्सवर प्लाझोवर तुम्ही कशावर सुद्धा घाला एकदम भारी दिसणार आहे आणि कोणीच म्हणणार नाही की हा टॉप शिवलेला आहे म्हणून. तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.